नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत आगा खान पॅलेस पुणे या ठिकाणी. आगा खान पॅलेस हे एक पुण्यातील महत्वाचं आणि ऐतिहासिक वास्तू आहे. या वास्तूची बांधकाम सुलतान मोहम्मद शाह यांनी इसवी सन 1892 मध्ये सुरू केले होते आणि या बांधकामाची सांगता शेवट हा 1897 मध्ये बांधकाम पूर्ण झाले. त्यासाठी 12 लाख रुपये खर्च आला आणि हजारो लोकांना रोजगारही मिळाला. 1942 ते 1944 या काळात गांधीजी या वास्तूत राहिले असल्यामुळे या वास्तूला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. सुलतान मोहम्मद शाह यांच्या पूर्वजांना पर्शियाच्या राजाने आगा खान हा किताब दिला होता. सुलतान मोहम्मद शाह यांनी 1890च्या सुमारास पुणे नगर रस्त्यावर जागा खरेदी केली आणि या पॅलेसची निर्मिती केली. पूर्वी या इमारतीला येरवडा पॅलेस म्हणूनही ओळखले जात होते. 72 मीटर लांब आणि 21 मीटर रुंद अशी ही भव्य वास्तू आहे. या वास्तूच्या बांधकामात ब्रिटिश, इटालियन, फ्रेंच, मुस्लिम अशा विविध स्थापत्य शैलींचा प्रभाव दिसतो. या प्रासादात सुलतान मोहम्मद शाह आणि त्यांचे कुटुंबीय काही काळ राहिले होते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश सरकारने ही वास्तू भारतीय सुरक्षा कायद्याद्वारे ताब्यात घेतली. त्यानंतर या ठिकाणी 1942च्या चले जाव चळवळीमध्ये महात्मा गांधी, त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांना 9 ऑगस्ट 1942 मध्ये नजरकैदेत ठेवले गेले. गांधीजींचे स्वीय सहाय्यक महादेवभाई देसाई यांचे 15 ऑगस्ट 1942 रोजी निधन झाले व कस्तुरबा गांधी यांचे 22 फेब्रुवारी 1944 रोजी येथेच बंदिवासात असताना निधन झाले. चार्ल्स कोरिया यांनी येथे दोघांच्या समाध्या बांधून घेतल्या. आगा खान पॅलेसमध्ये कस्तुरबा गांधी व महात्मा गांधी यांच्या वास्तू आणि छायाचित्रे ठेवलेली आहेत. यामध्ये गांधीजींची भांडी, चपला, कपडे, माळ इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. गांधीजींच्या जीवनातील सर्व महत्त्वाच्या प्रसंगांची छायाचित्रे येथे प्रदर्शित करण्यात आलेली आहेत. 1980 पासून गांधी स्मारक समिती आगा खान पॅलेसची व्यवस्था पाहते. या ठिकाणी आल्यानंतर आता मागील एका दालनामध्ये आपण बघितलं होतं गांधीजी त्या ठिकाणी बसलेले आहेत. ते त्या ठिकाणी दररोज आपली प्रार्थना घेत असत आणि प्रवचनही देत असत. त्या दालनामध्ये आपल्याला त्यांचे महात्मा गांधीजींचे काळामध्ये जे काही बातम्या किंवा वृत्तपत्रांमध्ये दिलेल्या न्यूज ज्या होत्या त्यांचे बॅनर्स त्या ठिकाणी बनवून लावलेले आहेत. त्यानंतर पुढील दालनामध्ये आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते गांधीजींचे एक स्मारक, ज्यामध्ये गांधीजी एका लहान बाळाला हात देत आहेत. त्याला मोठं करण्यासाठी, त्याला आधार देण्यासाठी हात पुढे करत आहेत. असाच गांधीजींचा स्वभाव, परंतु पूर्णपणे शांततेने भारत छोडो आंदोलनामध्ये महात्मा गांधीजी, कस्तुरबा गांधी, बा कस्तुरबा, महादेवभाई देसाई, सरोजिनी नायडू त्यांच्या व्यतिरिक्त आणखीन त्यांचे इतर स्वीय सहाय्यक जे त्यांच्या सतत सोबत असायचे ते या ठिकाणी आगा खान पॅलेसमध्ये 1942 ते 1944 मध्ये बंदिवासात होते, नजरकैदेमध्ये होते. या ठिकाणी त्यांच्या सर्व कार्यांची नोंद आपल्याला पाहायला मिळेल. हे चित्र आपण पाहताय, कोण असेल बरे हे? हे आहेत महादेवभाई देसाई. महादेवभाई देसाई यांचा जन्म 1 जानेवारी 1892 पुणे, 15 ऑगस्ट ते त्यांचा जो काही कालावधी राहिला 15 ऑगस्ट 1942 पर्यंतचा सर्व कालावधी होता. हे एक भारतीय स्वातंत्र्य सैनिक होते.
महादेवभाई देसाई हे महात्मा गांधीजींचे स्वीय सहाय्यक सचिव होते. मुंबईत बोरीवली पूर्व भागातल्या एका रस्त्याला महादेवभाई देसाई रोड असे नाव आहे. आता आपण पुढे जातो श्रीमती सरोजिनी नायडू यांच्या बंदी असलेल्या कमऱ्यामध्ये. या ठिकाणी सरोजिनी नायडू यांना नजरकैदेमध्ये असताना त्यांच्यासाठी दिलेली ही दालन होतं. या दालनामध्ये त्या राहत असत. त्यांचे चले जाव चळवळीमध्ये ही एक महत्वाचे योगदान ठरते होते. आंदोलनामध्ये असलेल्या सर्व लोकांचे योगदान अतिशय मोलाचे होते. हे जे काही स्मारक बघत आहात आपण, या स्मारकामध्ये आपल्याला दिसते की चले जाव चळवळीची जी काही मोहीम होती, ती मोहीम पार पाडत असलेले सर्व सदस्य मंडळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या मोर्चामध्ये सर्वांच्या हातामध्ये काही ना काहीतरी बॅनर आपल्याला बघायला मिळत आहेत. या बॅनरवरती लिहिलेलं आहे करेंगे या मरेंगे असं बॅनरही या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. अशा अनेक घोषणा चले जाव चळवळीमध्ये केल्या होत्या. त्यांच्या काळामध्ये जे रेडिओची वापर केला जायचा, तो रेडिओ या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. सरोजिनी नायडू यांच्या बाबतीतलं प्रदर्शनही या ठिकाणी टीव्हीवरती केलं जातं. आता हे दालन आहे महात्मा गांधीजींचं, ज्या ठिकाणी गांधीजी एकांतात बसायचे. इथेच त्यांचा पूर्णपणे अभ्यास, चिंतन आणि मनन व्हायचं. इथे त्यांचा चरखाही आपल्याला बघायला मिळतो. यावरती ते सूत कातत असत. हे आपण बघत आहात महात्मा गांधीजींच्या आचरणांचे चक्र. ते आपल्या आचरणामध्ये सत्य, अहिंसा व इतर सर्व गोष्टींचा अंमल करत असत. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत महात्मा गांधींच्या काळामध्ये वापरले गेलेल्या पुष्पचक्र, पुष्पहार या ठिकाणी बघायला मिळत आहेत. त्यांनी वापरलेले सर्व भांडे इथे बघत आहात तुम्ही. बघू शकता काटेरी चमचा, वाटी, चहाचा पेला. आता आपण पुढील दालनामध्ये येतो आहोत. डॉक्टर M.D.D. गिल्डर आणि श्री प्यारेलाल नय्यर यांच्या दालनामध्ये. या ठिकाणी हे दोघेही राहत असत. याच दालनामध्ये आपल्याला बघायला मिळते कस्तुरबांचे शेवटचा श्वास संपला होता. बा कस्तुरबांनी याच ठिकाणी आपला शेवटचा श्वास सोडला आणि अनंतात विलीन झाल्या. त्यावेळी महात्मा गांधींचे सर्व स्वीय सहाय्यक आणि इतर सर्व क्रांतिकारी त्या ठिकाणी होते. बा कस्तुरबांच्या जीवनातील जे काही कार्य आहे, त्या कार्याचं अनमोल या ठिकाणी टीव्हीवर प्रदर्शित केलं जातं. याच दालनामध्ये कस्तुरबांना शेवटच्या क्षणी ठेवलं होतं आणि ज्या अवस्थेमध्ये आपल्याला महात्मा गांधीजी बसलेले आहेत, समोर दिसते त्या स्मृतीप्रमाणेच ज्यावेळेस कस्तुरबांचा शेवटचा वेळ चालला होता, त्यावेळी सुद्धा महात्मा गांधी असेच बसलेले होते. हे दृश्य बघून आपल्याला असं वाटतं की आपणही त्या काळामध्ये आहोत आणि आपल्याला त्याचं दुःख अतिशय मनाला हळवं करणारं असं वाटतं.
बाहेर आल्यानंतर आपण जातो या पॅलेसच्या शेवटच्या टप्प्यामध्ये. या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं दोन्ही बाजूने असणारं पॅलेसचं सौंदर्य. पुढे आल्यानंतर आपल्याला बघायला मिळते सरोजिनी नायडू यांच्या नावाने एक ग्रंथालय. त्या ग्रंथालयामध्ये महात्मा गांधीजींच्या सर्व कार्याची नोंद या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल, अभ्यासायला मिळेल. या लायब्ररीमध्ये कुठल्याही प्रकारचे शुल्क आपल्याला नाहीये. निशुल्क आपण त्या ठिकाणी पुस्तकं घेऊन वाचून त्या ठिकाणी परत आपल्याला जमा करायला लागतात. महात्मा गांधीजींच्या सर्व प्रवासाचे आकलन या ठिकाणी आपल्याला करायला मिळेल. ग्रंथालयातून बाहेर पडल्यानंतर पुढे आपल्याला लगेच पाहायला मिळते बा कस्तुरबा आणि महादेव हरिभाई देसाई यांचे स्मृती. यांच्या या समाधीस्थळाजवळ आल्यानंतर अतिशय शांत आणि मन भारावून जाते. ही जी समाधी बघत आहात आपण ती आहे श्रीमती कस्तुरबा गांधी बा कस्तुरबा यांची आणि ही आहे महात्मा गांधीजींचे स्वीय सहाय्यक सचिव श्री महादेव हरिभाई देसाई यांची. इथेच कस्तुरबा यांच्या जवळच गांधीजींचे स्मारक असावे म्हणून एक स्मारक, शांती स्मारक या ठिकाणीही उभा केले आहे. बाहेर आल्यानंतर आपल्याला बघायला मिळते अतिशय सुंदर असे गार्डन. या बगीचेमध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी अतिशय मोकळे आणि सुंदर असा परिसर आहे. इथे थंडगार अशी झाडी, सुंदर फुलांचे वृक्ष आणि झाडांनी बनवलेली छानशी कमान ही या ठिकाणी बघायला मिळेल. आपण बघू शकता हा आमचा छोटासा अवनू मुलगी आहे ती अवनी. ती या ठिकाणी अतिशय मनमोकळ्यापणाने बागडत आहे. या ठिकाणी या पॅलेसचं सौंदर्य आपण बघत आहात. या पॅलेसला बघण्यासाठी दूर दूर देशातील जे परदेशी लोक आहेत या ठिकाणी बघायला येतात. या ठिकाणी मनाचा आनंद मोकळ्यापणाने जगता येतो आणि शांतताही मिळते. सर्व इतर कामाचे जे काही प्रेशर आहे ते या ठिकाणी पूर्णपणे कमी होऊन जाते आणि शांतपणे माणूस या ठिकाणी त्या क्षणाचा आनंद घेतो. पॅलेसच्या समोरील झाडांखाली बसल्यानंतर थंड अशी सावली मिळते आणि गार हव्याची झोप. इथून पुढे गेलं की या ठिकाणी नेमकंच त्या वेळेला तुषार सिंचन चालू केलं होतं बगीचाला पाणी देण्यासाठी. त्या पाण्याचा गरमी खूप जास्त असल्यामुळे थोडंही पाणी आपल्या अंगावर पडलं तर असं एकदम छान आणि थंड वाटायचं आणि त्याचाच आनंद घेण्यासाठी ही अवनी त्या ठिकाणी चालली आहे. जसं पाणी येईल तसं ती त्या पाण्याला घाबरून बाजूला पळत होती, मात्र आनंदही घेत होती. इथून बघायला मिळतो पूर्णपणे आपल्याला या पॅलेसचा पूर्ण नजारा. आज आपण पाहिलं आगा खान पॅलेस, पुण्यातील एक ऐतिहासिक वास्तू. जसे आपण या चॅनलवर आलात बघितलं त्याचप्रमाणे लाईक आणि सबस्क्राईब करून या ठिकाणी जावं. थँक्यू सर्वांनी. हा व्हिडिओ अतिशय